इयत्ता 10वी विषय गणित 2 प्रकरण 6 त्रिकोणमिती। आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 6.1 मधील प्रश्न 4, 5वा आणि प्रश्न 6वा सोडवणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 6.1 मधील 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत। त्याचबरोबर त्रिकोणमितीमधील काही महत्त्वाची सूत्रे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आपण चॅनल वर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आपण हे उदाहरण सोडवण्या अगोदर आपण त्रिकोणमितीमधील सूत्रांची उजळणी करूया। त्रिकोणमितीय गुणोत्तरे। साइन थिटा कोनासमोरील बाजू छेद कर्ण, कॉस थिटा कोनालगतची बाजू छेद कर्ण, टॅन थिटा कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू, कॉट थिटा कोनालगतची बाजू छेद कोनासमोरील बाजू, सेक थिटा कर्ण छेद कोनालगतची बाजू, कोसेक थिटा कर्ण छेद कोनासमोरील बाजू। त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध। साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा। ही सूत्रे खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत। साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1, कॉस थिटा इज इक्वल टू 1 छेद सेक थिटा, सेक थिटा इज इक्वल टू 1 छेद, हे एकच सूत्र आहे, 3 प्रकारे लिहिलेले आहे। सेक थिटा इज इक्वल टू 1 छेद कॉस थिटा आणि कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा, टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा। नेक्स्ट, त्रिकोणमितीय नित्य समानता। त्यामधील ही 3 सूत्रे आहेत। साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा। आता आपण उदाहरण 4 सोडवूया। जर 5 सेक थिटा बरोबर 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 असेल तर सेक थिटा, कॉस थिटा व साइन थिटाच्या किमती काढा। आपल्याला काय दिलं आहे तर 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0, म्हणून 5 सेक थिटा हे वजा 12 या बाजूला घ्या, अधिक होतील म्हणजेच काय 12 कोसेक थिटा। त्यानंतर हा सेक थिटा, कोसेक थिटा याच बाजूला घ्या, भागाकार होईल कारण या ठिकाणी गुणाकार आहे। या ठिकाणी 12 तिथेच आहेत, हे 5 या बाजूला घ्या, ते या ठिकाणी जातील। ओके, तर सेक थिटा आणि कोसेक थिटा आपण या प्रकारे लिहूया म्हणजे समजेल तुम्हाला। सेक थिटा भागिले कोसेक थिटा बरोबर 12/5। सेक थिटा म्हणजेच काय 1 छेद कॉस थिटा भागिले कोसेक थिटा म्हणजेच काय 1 छेद साइन थिटा। हे आपण सूत्रे पाहिलेली आहेत, बरोबर 12/5। या ठिकाणी आपण कोणती सूत्रे वापरली आहेत तर सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा अँड कोसेक थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा। ओके, आता 1 छेद कॉस थिटा या ठिकाणी भागाकार त्याऐवजी काय घेतले गुणाकार, गुणाकार भागाकाराचा आपण गुणाकार घेतला तर काय होतं हे दुसरे गुणोत्तर काय होतं व्यस्त होत, म्हणजेच काय होणार साइन थिटा छेद 1 बरोबर 12/5
5. 1 गुणिले साईन थिटा काय येईल साईन थिटा. कॉस गुणिले 1 कॉस थिटा बरोबर 12/5. आणि आपल्याला माहित आहे साईन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. हे सूत्र आहे म्हणून तुम्हाला सूत्र येणे खूप महत्त्वाचे आहे. सूत्र पाठांतर करून ठेवा. हे त्रिकोणमितीमधील सूत्र आले तर हे प्रकरण एकदम सोपं आहे. सूत्र कोणतं वापरलं या ठिकाणी आपण साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. पण टॅनची व्हॅल्यू फाईंड करायची केली पण आपल्याला फाईंड काय करायचं आहे सेक थिटा कॉस थिटा साईन थिटा. आपण लास्ट व्हिडिओमध्ये या प्रकारचे एक्झाम्पल 2 मेथडने सॉल्व्ह केली होती. तुम्ही हे समसुद्धा हे उदाहरणसुद्धा 2 मेथडने सॉल्व्ह करू शकता. एक सूत्र वापरून आणि एक त्रिकोणाचा वापर करून आपण हे उदाहरणे सोडवू शकता. ओके, तुम्ही मागील व्हिडिओ पुन्हा एकदा बघा किंवा मागील व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती लिंक बघा म्हणजे तुम्हाला मागील व्हिडिओ बघता येईल. 2 मेथडने हे उदाहरण सोडवता येईल. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्हाला उदाहरण सोडवायचे. तर या व्हिडिओमध्ये मी एकाच मेथडने हे उदाहरण सोडवणार आहे. तुम्हाला दुसऱ्या मेथडने सोडवायचं असेल तर मागील व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे हे उदाहरण सोडवू शकता. उत्तर बदलणार नाही. टॅन प्लस सेक काढायचे. आता मी या ठिकाणी सूत्र वापरणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. कारण काही सूत्र आहे. आपण टॅनची व्हॅल्यू या ठिकाणी भरूया. 1 अधिक टॅन बरोबर किती आहे 12/5. आणि या ठिकाणी टॅनचा वर्ग आहे म्हणजे 12/5चा वर्ग होईल. 1 अधिक 12चा वर्ग किती येतो 144. 5चा वर्ग किती येतो 25. सेक वर्ग थिटा. आता काय करणार आपण तिरकस गुणाकार 1 गुणिले 25 25 अधिक 144 छेद 25 बरोबर सेक थिटा सेक वर्ग थिटा. 25 अधिक 144 किती होतात 169 छेद 25 बरोबर सेक वर्ग थिटा. आपल्याला सेकची किंमत काढायची आहे. या ठिकाणी सेकचा वर्ग आहे म्हणजे काय करावं लागेल वर्गमूळ घ्यावं लागेल. करेक्ट. मग 169चं वर्गमूळ किती येतं 13. 25चं वर्गमूळ 5 बरोबर सेक थिटा. काय घेतलं या ठिकाणी वर्गमूळ घेऊन म्हणून सेक थिटा बरोबर 13/5. आपण सेकची व्हॅल्यू फाईंड केली. आणखी आपल्याला काय काढायचं कॉस थिटा. कॉस थिटा बरोबर सूत्र आहे 1 सेक थिटा. आता 1 सेकची व्हॅल्यू फाईंड केली आपण किती 13/5. म्हणजेच काय ना कॉस थिटा बरोबर ही किंमत किती येईल ही उलटी होणार म्हणजे काय ना 5/13. कळलं हे व्यस्त होणार. सेक थिटा व्हॅल्यू किती आहे 13/5 म्हणजे कॉस किती असणार याचे उलट 5/13. कळतंय. कॉस थिटाची व्हॅल्यू आपण फाईंड केली. कॉस थिटा इज इक्वल टू 5/13. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे साईन थिटा फाईंड करायचं आहे. सेक फाईंड केलं कॉस फाईंड केलं आता साईन फाईंड करायचं आहे. तर साईन फाईंड करण्यासाठी या ठिकाणी आणखी तुम्ही 2 फॉर्म्युले वापरू शकताय. त्यापैकी एक फॉर्म्युला मी वापरून दाखवतोय. टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा आपण कॉस थिटा. आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे कोणती किंमत साईन थिटाची. म्हणजेच काय करणार साईन थिटा बरोबर या दोघांचा गुणाकार होईल. काय येणार टॅन थिटा गुणिले कॉस थिटा. टॅनची किंमत काढली टॅन बरोबर किती आहे 12/5 गुणिले कॉस बरोबर किती आहे 5/13. 5/5 5/5 म्हणजेच किती आली साईन थिटा बरोबर 12/13. साईनची किंमत आपण काढली. तर या ठिकाणी आणखी कोणतं सूत्र वापरू शकता कॉस काढले तुम्ही ही सूत्र सुद्धा वापरू शकता. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके, या ठिकाणी कॉसची किंमत तुम्ही भरू शकता. कॉसची किंमत भरल्यानंतर साईनची किंमत तुम्हाला काढता येईल. ओके, तुम्हाला जे
सूत्र पेपर सोडवताना जे आठवेल त्या सूत्राचा वापर करता आला पाहिजे आणि उदाहरण सोडवता आलं पाहिजे. कळते? तर हे उदाहरण तुम्ही त्रिकोण काढून सुद्धा सोडवू शकता. आता या ठिकाणी कोणती किंमत दिली होती आपल्याला? आपण टॅनची किंमत काढलेली होती. ठीक आहे, टॅन समजा हा ABC आहे. एकाच पद्धतीने सोडवा, दोन दोन पद्धतीने सोडवू नका. समजा मी एची काय घेतला, आपण थिटा घेतला. मग टॅनचं सूत्र काय? समोरची बाजू छेद लगतची बाजू, म्हणजे ही 12K आलीच ती आणि किती आलीच ती 5K. नंतर तुम्हाला हे कर्ण काढावा लागला असता. पायथागोरसचा प्रमेय वापरून एसीची किंमत काढावी लागेल. नंतर सेक, कॉस आणि साईनच्या किमती तुम्ही काढता येईल. यासाठी जरूर या अगोदरचा व्हिडिओ बघा. उदाहरण 5. जर टॅन थिटा बरोबर 1 तर साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. आपल्याला काय दिलंय? टॅन थिटाची किंमत दिलेली आहे, त्यावरून ही आपल्याला किंमत काढायची आहे. हेच उदाहरण सुद्धा तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता. एकचं सूत्र वापरून किंवा त्रिकोणाचा उपयोग करून करू शकता. आता आपण चौथं उदाहरण सूत्र वापरून केलंय. आता हे उदाहरण आपण त्रिकोणाचा वापर करून हे उदाहरण सोडवूया. काय दिले बघा या ठिकाणी. टॅन थिटा बरोबर 1 म्हणजेच आपल्याला ही किंमत अशी लिहिता येईल. टॅन थिटा बरोबर 1/1. 1 आपण कसं 1/1 म्हणजे किती? 1. आता आपण त्रिकोण काढूया. ओके, त्रिकोण मितीची उदाहरणे सोडवताना त्रिकोण नेहमी काटकोन त्रिकोणच असायला पाहिजे. ओके, समजा आता आपण हा ए कोण काय घेऊया, आपण थिटा घेऊया. ओके, आता आपल्याला काय दिले? टॅन थिटाची किंमत दिली. आता टॅन थिटाचे आपल्याला सूत्र माहित आहे. कोणते आहे? कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. थिटा कोणासमोरची बाजू कोणती आहे? BC. कोणालगतची बाजू AB. ओके, सो नेक्स्ट टॅन थिटा बरोबर 1/1. या ठिकाणी टॅन थिटाची किंमत किती आहे? BC/AB. तर ही बाजू समान झाली म्हणजे ही बाजू पण काय असणार? समान असेल. म्हणजेच काय असेल? BC/AB बरोबर 1/1. म्हणजेच काय येईल? म्हणून BC बरोबर 1K आणि AB बरोबर 1K. या ठिकाणी K हा स्थिरांक घेतो आपण. ओके, आता BCची किंमत काढली आपण. BCची किंमत किती आहे? 1K. ABची किंमत 1K. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? ACची किंमत काढावी लागेल. तर त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण डोळ्यासमोर दिसला का कोणता थेरम लक्षात येतं? तर पायथागोरसचा थेरम आपल्याला लक्षात येतं. मग पायथागोरसचा थेरम या ठिकाणी वापरा. म्हणजेच काय? कर्ण वर्ग. म्हणजे या ठिकाणी कर्ण कोणता आहे? AC वर्ग. एक बाजू वर्ग अधिक दोन बाजू वर्ग किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे पूर्ण लिहा. AB बरोबर 1K चा वर्ग. BC पण किती आहे? 1K चा वर्ग. 1 चा वर्ग 1, K चा वर्ग K वर्ग, 1 चा वर्ग 1, K चा वर्ग K वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर 1 अधिक 1 2, 2K वर्ग. आपल्याला ACची किंमत काढायची आहे. म्हणजे AC बरोबर म्हणजे काय करावं लागेल? वर्गमूळ घ्यावं लागेल. 2चं वर्गमूळ किती आहे? वर्गमुळात 2. K वर्गचं वर्गमूळ K. आपल्याला ACची किंमत किती आली? वर्गमुळात 2K. आता आपण या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या किमती काढलेल्या आहेत. आता आपल्याला कोणतंही गुणोत्तर काढता येईल. प्रथम आपण साईनचं गुणोत्तर काढूया. साइन थिटा बरोबर सूत्र काय? कोणासमोरील बाजू छेद कर्ण. कोणा म्हणजे कोणता? आपण थिटा घेतलाय. थिटा समोरील म्हणजे कोणती बाजू आहे? या ठिकाणी BC. कर्ण कोणता आहे? AC. BC किती आहे? 1K. कर्ण किती आहे?
वर्गमुळात 2k, के कट, किती आलं उत्तर 1 वर्गमुळात 2. नंतर काय काढायचं आहे, कोणती किंमत, कॉस थिटा. कॉस सूत्र काय, कोणालगतची बाजू, कोणालगतची बाजू छेद कर्ण. कोणालगतची बाजू म्हणजे कोणता, थिटा. लगतची बाजू कोणती, ए बी. कर्ण कोणता, ए सी. ए बी छेद ए सी. ए बीची किंमत किती आहे, 1k. ए सी किती आहे, वर्गमुळात 2k. के कट, किती आलं 1 वर्गमुळात 2. सेक थिटा. सेक म्हणजे कॉसचे उलट, म्हणजे काय ना, वर्गमुळात 2/1, किंवा तुम्ही सूत्र वापरू शकता, कर्ण छेद कोणालगतची बाजू. तुम्हाला जे सूत्र वापरायचे ते वापर. या बघ, कॉस वरून आपण सेकची व्हॅल्यू किंमत काय येईल, सेक वर्गमुळात 2/1. हे सूत्र जरी वापरलं तरी तेच उत्तर येईल. कर्ण किती आहे, वर्गमुळात 2k. हे किती आहे, 1k. के कट, किती आलं वर्गमुळात 2/1, म्हणजेच किती, वर्गमुळात 2. नेक्स्ट आपल्याला कोसेक काढायचं आहे. कोसेक कुणाच्या उलट्या, साईनच्या, म्हणजे काय येणार, वर्गमुळात 2/1. काय सूत्र आहे, कर्णछेद कोणासमोरील बाजू. कर्ण कोणता आहे इथे, या ठिकाणी एसी. कोणासमोरील बाजू कोणती आहे, बीसी. एसी किती आहे, वर्गमुळात 2k. बीसी 1k. के कट, किती उत्तर येईल, वर्गमुळात 2/1, म्हणजेच किती, वर्गमुळात 2. आता आपण ही किंमत काढूया. साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा. किमती भरा. साइनची किंमत किती आहे, 1 वर्गमुळात 2. कॉसची किंमत किती आहे, 1 वर्गमुळात 2 छेद सेकची किंमत किती आहे, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2. छेद समान आहे, अंशांची का होणार बेरीज. 1 अधिक 1 किती होणार, 2. 1 अधिक 1 2 छेद वर्गमुळात 2. या ठिकाणी वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. ओके. नेक्स्ट, किंवा या ठिकाणी छेद किती असेल, काहीच नाही, म्हणजे छेद किती असणार, या ठिकाणी 1 असेल. ओके, म्हणजेच काय होईल, हा 2 वर्गमुळात 2 गुणिले हा व्यस्त होणार, का होणार 1/2 वर्गमुळात 2, म्हणजे या छेदांचा गुणाकार होतो. 2 गुणिले 2 वर्गमुळात 2. कळलंय, हा छेद 1 आहे, हा वरती गेला आणि छेद खाली आला. तर या ठिकाणी काय कट होतंय, बे के बे. काय उरलंय या ठिकाणी बघा, हा 1 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजेच किती, 1 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे किती येणार 2. कारण का वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती होतात, वर्गमुळात 4, आणि वर्गमुळात 4 म्हणजे किती 2. 4चं वर्गमूळ किती येतं 2, म्हणजे उत्तर किती आपलं आलं 1/2. म्हणजे साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर 1/2. हे आपलं उत्तर आहे. आपण या ठिकाणी त्रिकोणाचा वापर केला. तुम्हाला जर त्रिकोणाचा वापर करायचा नसेल, दुसऱ्या पद्धतीने करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. म्हणजेच काय करणार आहे, ते टॅनची किंमत दिलेली आहे, टॅनच्या किमतीवरून तुम्ही सेक काढू शकता. कोणतं सूत्र वापरणार, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक, म्हणजे तुम्ही सेकची किंमत काढू शकता. सेकच्या किमतीवरून कोणती किंमत काढू शकता, कॉस, कारण का कॉस बरोबर 1/2 सेक थिटा वापरू शकता, त्यावरून कॉस काढू शकता. कॉसची किंमत काढल्यानंतर कोणती किंमत काढू शकता, साइन, म्हणजे कोणतं सूत्र वापरणार, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ही कॉसची किंमत या ठिकाणी भरा, म्हणजे साइनची किंमत येईल. आणि साइनवरून कोणती किंमत काढणार, कोसेकची, म्हणजेच काय, कोसेक थिटा बरोबर 1/sin थिटा. ही सूत्र वापरून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. ट्राय करा या पद्धतीने.
सोडवा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने एक्झाममध्ये सोडवायचं आहे, जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने सोडवा. फक्त आपल्याला उत्तर. प्रश्न 6 सिद्ध करा. त्यातील पहिले उदाहरण, साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा. म्हणजेच आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण प्रथम काय करूया, डावी बाजू घेऊया. डावी बाजू काय दिले, साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा. आपल्याला या बाजूवरून ही बाजू दाखवायची आहे, समान दाखवायची आहे. ओके, तर या ठिकाणी काय करता येईल, तिरकस गुणाकार करता येईल. म्हणजेच काय, साइन वर्ग थिटा कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत किती आहे, एक. सूत्र आपल्याला माहित आहे, छेद कॉस थिटा. कोणतं सूत्र वापरलं या ठिकाणी आपण, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. पुन्हा 1 अधिक कॉस थिटा म्हणजेच काय, सेक थिटा. 1 छेद कॉस थिटा बरोबर सेक थिटा. हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता या ठिकाणी उत्तर काय आलं, सेक थिटा. या ठिकाणी उजवी बाजू काय, सेक थिटा. म्हणजेच काय आली, बरोबर उजवी बाजू. कारण का सेक थिटा काय, उजवी बाजू. म्हणजेच आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू, दोन्ही बाजू काय समान आल्या. म्हणजेच काय, हे आपण सिद्ध केलं. म्हणजेच साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा. हे आपण काय केलं, सिद्ध केलं. कळलं, खूप सोपं आहे. प्रश्न 6 मधील उदाहरण 2, कॉस वर्ग थिटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1 हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी डावी बाजू काय दिले, डावी बाजू किंवा डाबा, कॉस वर्ग थिटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थिटा, कॉस वर्ग थिटा गुणिले 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजेच काय, सेक वर्ग थिटा. हे सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. काय मिळालं आपल्याला, कॉस वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा. त्यानंतर कॉस वर्ग थिटा, सेक म्हणजेच काय, 1 छेद कॉस थिटा. तर या ठिकाणी सेक वर्ग आहे म्हणजे काय ठिकाणी कॉस वर्ग येईल. सूत्र कोणतं वापरलं, सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा. कळलं, सेक थिटा म्हणजे 1 छेद कॉस थिटा. या ठिकाणी सेक वर्ग आहे म्हणजेच काय होणार, कॉस वर्ग. हे कॉस वर्ग थिटा काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे काय उत्तर येईल, 1. आपली उजवी बाजू किती आहे, 1. म्हणजेच ही काय आली, उजवी बाजू मिळाली आपल्याला. म्हणजेच काय आली, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, दोन्ही बाजू समान आहेत. म्हणून कॉस वर्ग थिटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1 हे आपण काय केलं, सिद्ध केलं. कळलं आहे सर्वांना, व्हेरी गुड. सो या प्रकारे आपण सराव संच 6.1 पूर्ण सोडवलेला आहे. थँक्यू.